नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोबाईल नंबरविषयी. मित्रहो, नवीन मोबाईल नंबर घ्या आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करा. आपण जो पुरुषार्थ करत असतो, आपण जी धडपड करत असतो, त्या धडपडीला आपल्याला यश यावं असं वाटत असेल, तर काही टूल्स आपल्याकडे गरजेचे आहेत. मोबाईल नंबर हे एक असं टूल आहे, की आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळं मोबाईल नंबर योग्य असावा. तो का असावा? मित्रहो, जत्रेतून घेतलेला चष्मा, डोळ्याच्या डॉक्टरला दाखवून घेतलेला चष्मा, यात जो फरक आहे ना, तोच फरक तुम्ही जेव्हा रँडम मोबाईल नंबर घेता आणि तुम्ही माझ्यासारख्या एक्सपर्टकडून नंबर घेता, तेव्हा बऱ्याच गोष्टी बदल होतात. बघा, प्रत्येक वारांवर ग्रहांचा प्रभाव आहे. तसं अंकांवरही ग्रहांचा प्रभाव आहे. 1 म्हणजे सूर्य, 2 म्हणजे चंद्र, 3 म्हणजे गुरु, 4 म्हणजे राहू, 8 म्हणजे शनी, 9 म्हणजे मंगळ, 0 म्हणजे ब्रह्मांड. आता 1 आणि 4 एकत्र आल्यावर ग्रहणयोग तयार होतो. 9 आणि 4 एकत्र आल्यावर चांडाळ योग तयार होतो. 9 आणि 8 आल्यावर विषयोग तयार होतो. 3 आणि 8 संघर्ष योग होतो. 3 आणि 6 गुरुघंटाल योग होतो. आता यातलं तुम्हाला शास्त्राच्या भाषेत एखाद्या वेळेस थोडं जड वाटेल ऐकायला, पण बघा, तुमच्या लहानपणापासून तुम्ही ऐकलंय याचा आणि त्याचा 36 आकडा आहे बरं का. म्हणजे तसं जमत नाही बरं, असं मानायचं होतं. 36 आकडा. आता 36 आकडा म्हणजे काय? 3 म्हणजे देवाचे गुरु बृहस्पती आणि 6 म्हणजे दैत्याचे गुरु शुक्राचार्य. दोन्ही गुरु आहेत, पण एक अति नियम आणि अटींनी वागणारे आहेत आणि एक सामदामदंड भेद करून माझ्या पोळीवर कसं तूप पडेल हे पाहणारे आहेत. म्हणून या दोघांचं जमत नाही. म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या म्हणी केल्या आहेत ना, त्याचा अर्थ शास्त्राशी निगडीत आहे. 36चा आकडा असणे ते यासाठीच आहे. तर मोबाईल नंबरमध्ये सर्वसाधारणपणे 10 नंबर असतात. त्याच्या 9 जोड्या तयार होतात. त्या 9 जोड्यापैकी जर 3 जोड्या, 4 जोड्या, 5 जोड्या जर विरोधी अंकाच्या असतील, तर विरोधी अंक म्हणजे काय? 1 आणि 8, 3 आणि 8, 8 आणि 5, 8 आणि 4, 6, 2, 6, 1, हे विरोधी अंकाच्या जोड्या ज्या आहेत. आता विरोधी अंकाच्या जोड्या मला तुम्हाला जे सांगायचं आहे की बघा, ह्या लहान मुलाचा चार्ट आहे. तसं पाहता हे 1 ते 99 पर्यंत चार्ट आहे. याच्यात लाल अंक किती आहेत तुम्हीच पहा, आणि हे सगळे अंक तुमच्या मोबाईलमध्ये असतात. अशा जोड्या जर आपल्या मोबाईलमध्ये असतील तर साहजिकच त्याचा इफेक्ट निगेटिव्ह होतो. म्हणून आपला मोबाईल कसा असावा? तर तो आपल्याला फायदेशीर असावा, संघर्ष, संकट, अडचणी कमी करणारा असावा किंवा नसणार, ह्या अडचणी न देणारा असावा. आता आपल्याला मोबाईलमध्ये काय असायला पाहिजे? तर फॅमिली बॉन्डिंग असायला पाहिजे, पैशाचे अनेक स्रोत असायला पाहिजे, टर्नओव्हर मोठा पाहिजे, मानसन्मान मिळाला पाहिजे. असं असण्याऐवजी नंबर वेगळेच असतात. त्यामुळं नंबर कसा तयार होतो मी तुम्हाला आज माझं सिक्रेट सांगतो. की आम्ही जसा मोबाईल नंबर तयार करतो की व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याची कुंडली मांडली जाते. त्याला अंककुंडली म्हणतात. मी वैदिक न्यूमरोलॉजीचा प्रचारक आणि प्रसारक आहे. त्या अंककुंडलीनुसार त्याच्या अंककुंडलीमध्ये कोणते नंबर मिसिंग आहेत, त्यानंतर त्याच्या जीवनाच्या अपेक्षा काय आहेत ते अंकात टाकल्या जातात. त्याच्या कामाचं स्वरूप काय आहे, म्हणजे त्याची कॅटेगरी काय आहे, हे सुद्धा अंकात टाकलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याच्या सध्याच्या अडचणी काय आहेत, या 4 गोष्टीवर नंबर तयार केला जातो आणि मग त्याला डिलिव्हर केला जातो. आता एखाद्याच्या नंबरमध्ये 7 अंक ऑलरेडी 2 वेळा आहे, तर आज मोबाईलमध्ये तो नसावा. कारण कोणताही एक अंक 1 वेळा असेल तर तो गुड आहे, 2दा असेल तर बेस्ट आहे, 3दा असेल तर बेटर आहे, आणि 4 किंवा 4पेक्षा जास्त असेल तर तो वर्स्ट आहे, तो त्याचे निगेटिव्ह फळं देतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये कोणते अंक जास्त आहेत हे तपासून घ्या. ते तुमच्या अंककुंडलीमध्ये कोणते अंक जास्त आहेत याचाही अभ्यास करावा लागतो, आणि ह्या सगळं करून तुम्हाला नंबर दिला जातो. तो पोस्टपेड असतो. 120 दिवसानंतर, म्हणजे सरासरी 4 महिन्यानंतर तुम्ही तो पोर्ट करू शकता. असा लाभदायक किंवा योग्य नंबर तुम्हाला हवा असल्यास साहजिकच मला संपर्क करा. मी MR देशपांडे, न्यूमरोलॉजिस्ट आणि सिग्नेचर अनालिस्ट आहे. माझा संपर्क क्रमांक आहे 7507103175. तर या नंबरवर मला संपर्क करा. तुम्ही कुठेही राहत असाल महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर,
मी तुम्हाला नंबर देऊ शकेन. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी आकर्षक माहितीसह. थँक्यू.